नमस्कार मित्रांनो, मी किरण दानावडे, मराठी डिजिटल गुरु या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, भारत सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये ज्या लोकांनी रजिस्ट्रेशन केले त्या सर्वांना 2000 रुपये 3 हप्त्यांमध्ये असे वर्षाला 6000 रुपये मिळतात। तर पीएम किसान सन्मान निधीच्या मिळणाऱ्या हप्त्यांचे स्टेटस बँकेमध्ये जमा झाले आहे की पेंडिंग आहे, याचे स्टेटस कसे चेक करायचे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। पीएम किसान सन्मान निधी योजनेमधून मिळणाऱ्या हप्त्यांची रक्कम तुमच्या बँकेमध्ये जमा झाली आहे की नाही याचे स्टेटस चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला pfms.nic.in या वेबसाईट वरती यायचे आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल। तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईट पेज वरती येऊ शकता। या वेबसाईट पेज वरती आल्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या पेमेंट स्टेटस या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। पेमेंट स्टेटस ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर लिस्ट मध्ये असणाऱ्या डीबीटी स्टेटस ट्रॅकर या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। तर या ठिकाणी असणाऱ्या सिलेक्ट मेनूच्या ड्रॉप डाऊन लिस्ट मध्ये क्लिक करायचे आहे आणि लिस्ट मध्ये असणाऱ्या पीएम किसान या ऑप्शनला सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी एंटर ऍप्लिकेशन आयडी या बॉक्स मध्ये तुमचा पीएम किसान सन्मान निधीचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे। जर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहिती नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता आणि तुमचा पीएम किसान सन्मान निधीचा रजिस्ट्रेशन नंबर मिळवू शकता आणि या ठिकाणी तुम्हाला तो रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे। त्यानंतर हा दिसत असलेला कॅप्चा कोड या बॉक्स मध्ये जसा आहे तसा टाकायचा आहे आणि या सर्च ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। सर्च ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर पीएम किसान सन्मान निधी मधून मिळणाऱ्या सर्व हप्त्यांची पेमेंट डिटेल्स या ठिकाणी संपूर्ण डिटेल्स तुम्ही पाहू शकता। तर या ठिकाणी तुम्ही कोणत्या हप्त्याचे पेमेंट क्रेडिट स्टेटस त्याचे पेंडिंग आहे की सक्सेस आहे, बँकेमध्ये कधी हप्ता जमा झाला, क्रेडिट अमाऊंट किती जमा झाली आहे, रजिस्ट्रेशन डेट, अकाउंट नंबर, तुमचा आधार नंबर याची संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। जर तुमच्या बँकेमध्ये पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता आला नसेल तर क्रेडिट स्टेटस या ठिकाणी पेमेंट पेंडिंग ऍट बँक या प्रकारे दिसेल आणि जर तुमचा पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा झाला असेल तर क्रेडिट स्टेटस या ठिकाणी पेमेंट सक्सेस असे दिसेल आणि तुमच्या बँक खात्यामध्ये जो इन्स्टॉलमेंट क्रेडिट झाला असेल त्याची डिटेल संपूर्ण अशा प्रकारे दिसेल। तर अशा प्रकारे पीएम किसान सन्मान निधीच्या सर्व हप्त्यांचे बँक क्रेडिट स्टेटस या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।